चाफेकर बंधू पेटून उठले, इंग्रजांवरी सूड उगवुनी क्रांतीवीर हे अमर झाले. नमस्कार आदरणीय परीक्षक, शिक्षक, पालक आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, मी शुभम संतोष पिंपळसकर, बालमोन विद्या मंदिर इयत्ता 5वीचा विद्यार्थी. आज मी आपणासमोर माझे आवडते सशस्त्र क्रांतिकारक दामोदर हरी चाफेकर यांच्याबद्दल माझे मनोगत व्यक्त करणार आहे. तर झाले असे की दिवाळीच्या सुट्टीमध्ये माझ्या बाबांनी घरी स्मार्ट टीव्ही आणला आणि त्याच्यावर मी 22 जून 1897 हा चित्रपट पाहिला. तो पाहून मी अतिशय भारावून गेलो आणि त्याचे एकमेव कारण म्हणजे सशस्त्र क्रांतिकारक दामोदर हरी चाफेकर. दामोदर हरी चाफेकर यांचा जन्म 25 जून 1869 रोजी हरिभाऊ चाफेकर या कीर्तनकारांच्या घरी झाला. सुरुवातीचे त्यांचे वास्तव्य चिंचवड येथे होते व नंतर ते पुण्यात स्थायिक झाले. त्यांच्यावर लहानपणापासूनच टिळकांच्या विचारांचा प्रभाव होता. ब्रिटिशांविरुद्ध टिळकांनी केसरी वृत्तपत्रातून घणाघाती प्रहार करण्यास सुरुवात केली होती. या आवाहनामुळे दामोदर पंत अतिशय प्रेरित झाले होते. आपले धाकटे बंधू बाळकृष्ण व वासुदेव चाफेकर यांच्या साथीने त्यांनी लोकसंघटन तयार केले, स्वतःचे मंडळ स्थापिले. त्याद्वारे त्यांनी तरुण वर्गास तलवारबाजी, नेमबाजी आणि दांडपट्टा याचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली होती. ब्रिटिशांविरुद्ध सशस्त्र सामन्याची ती जणू एक नांदीच ठरली होती. याच वेळी पुण्यात प्लेगच्या साथीमुळे 11 विकराळ स्वरूप धारण केल्यामुळे ब्रिटिशांनी वॉल्टर चार्ल्स रँड याला भारतात पाचारण केले होते. प्लेगची अंमलबजावणी करताना रँडने तर जणू उच्छादच मांडला. रँडने तर जणू सामाजिक मानदंड पायदळी तुडवले, जसे लोकांची घरे उपसून जाणे, देवांचा अपमान करणे आणि महिलांची अभद्र वर्तन करणे. या सगळ्यामुळे दामोदर पंत आणि त्यांचे बंधू यांच्या मनात ब्रिटिशांविरुद्ध आणि रँड विरुद्ध प्रचंड चीड निर्माण झाली आणि या साऱ्यांची सूड घेण्यासाठी त्यांनी एक योजना तयार केली आणि रँडच्या वधाचा कट रचला. 22 जून 1897 राणी व्हिक्टोरियाच्या राज्यारोहणाचा हिरक महोत्सव संपवून रँड परतत होता. त्याच वेळी कटानुसार गोंद्या आला रे असे परवलीचे उद्गार ऐकताच दामोदर पंतांनी रँडच्या बग्गीत चढून त्या रँडवर गोळ्या झाडल्या आणि त्या नराधमाचा वध केला. त्यामुळे आता ब्रिटिश सरकार चांगलेच हादरले होते. कित्येक दिवस त्यांना मारेकराचा पत्ताच लागत नव्हता. पण शेवटी फितुरीने दामोदर पंतांना अटक झाली आणि 18 मार्च 1898 रोजी त्यांना पुण्यातल्या येरवडा तुरुंगात फासावर चढवले गेले आणि ते देशासाठी शहीद झाले. या तरुण साहसी वीरांनी आपले शोषण करणाऱ्या अनेक परकीय सत्ताधीशांचे वध केले आणि ते करताना आपल्या जीवाची, संसाराची पर्वा मुळीच केली नाही. आपला लाख मोलाचा जीव देशाच्या स्वातंत्र्यासाठी झोकून दिला व ते अमर झाले. अशा या शूरवीरांची स्मरणगाथा येणाऱ्या तरुण पिढीस नक्कीच स्फूर्तिदायक ठरेल यात शंकाच नाही. म्हणून असे म्हणावेसे वाटते की यज्ञी ज्यांनी देऊनी निजशिर घडविले मानवतेचे मंदिर, परिजयांच्या दहनभूमीवर नाही चिरा नाही पणती, तेथे कर माझे जुळती, तेथे कर माझे जुळती. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.